कसं करायचं आपण आता कशामुळे ह्याच्यामुळे पब्लिक चालू करने की तैयारी है। 2 मिनट का बाकी है। 120 सेकंड। हेलो, उसके बाद चालू हो जाएगा ये वाला खेल। कॅमेरा चालू कर माईक चालू केलं माईक चालू कर
नमस्कार, मी वैभव पवार. आपलं एलएमई न्यूज मराठी चॅनलमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सैर स्वागत आहे. मी आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये श्री डप्पळे राजघराण्याचं देवस्थान असलेलं श्री यल्लामा देवस्थान, आज मी या ठिकाणी जत यात्रेमध्ये आहे. दिनांक 15 ते 19 या दरम्यान यात्रा भरते. 15 तारखेला बोनीचा कार्यक्रम झाला. आज दुसरा दिवस आहे. 16 तारखेला आज नैवेद्याचा कार्यक्रम आहे. आणि आज मी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ते बाप्पांना त्यांना विचारणार आहे की गंधवटी आणि लिंबाचं म्हणजे महत्व काय आहे ते तुम्ही थोडक्यात सांगायचं. आपलं नाव सांगायचं. मी लाडूबाई अकलूजकर. ही लिंबवटी असते सोमवारी आणि साडीचोळी असते. साडीचोळीचा महत्व म्हणजे देवीला मानपान दिला जातो. देवीला मानपान देऊन सर्व भोळ्या भक्ताची इच्छा पूर्ण केली जाते. दुसऱ्या दिवशी असतो लिंबगंधाचा नैवेद्य नारळाचा असतो. देवीला नैवेद्य नारळ अर्पण करून देवीची ही नैवेद्याचा अर्पण केला जातो. आणि तिसऱ्या दिवशी चिताचा कार्यक्रम असतो. ते देवीला आम्ही अर्पण जीवन केलेलं असतं. ते जीवन अर्पण करून आम्ही देवीसाठी ईदवाव होतो. की किच झाल्यानंतर आमचं एक देवीचं एक रांडावपण असतं. त्या रांडावपणाला आम्ही स्वीकारतो की देवी आमची ईदवा झाली. यानंतर की आम्ही या बांगड्या फोडून देवीचा अलंकार उतरून आम्ही कुंकू पुसून हे देवीला आम्ही ईदवा होतो. देवीचं महत्व म्हणजे एक 3 दिवसाची यात्रा असते. देवप्पा, तुम्ही या ठिकाणी किती वर्ष झाले सेवा करताय देवीची? शिते मेजत मध्ये आलेले आहे वयाच्या 7व्या वर्षापासून. आज मला हे 35 वर्ष चालू. देवीची यात्रा मी 35 वर्ष होत आले करत आहे. याच कॅमेरामॅन सुरेश वाघमारे, वैभव पवार, जत. मारली मिठी दादा दगड कापते. आम्हाला माहित नाही. प्रश्न विचारा आम्हाला आधी. मी परशुराम जगवाले अकलूजकर. आज यल्लामाची यात्रा छान प्रकारे भरलेली आहे. उद्या किस्साचा दिवस आहे. तरी या किस्साची थोडक्यात माहिती म्हणजे सहस्त्र अर्जुन राजाने ज्यावेळेस जमदग्नी ऋषींचा वध केला त्या दिवसाची आठवण म्हणून आईसाहेबांनी रेणुका मातेने बांगड्या फोडण्यात आल्या. त्यांना वैधव्य आलं आणि त्यांचं कपाळाचं कुंकू पुसलं गेलं म्हणजे त्यांना वैधव्य आलं. आणि त्याचीच आठवण म्हणून आईसाहेब ह्या कुठल्या बाईला देऊ शकत नाहीत आणि कुठल्या पुरुषाला बी नाही. म्हणून हे सगळं जे आहे ते तृतीयपंथी समाज म्हणजे आमच्यासारखा तृतीयपंथी समाज यांना हा विषय बांगड्या फोडण्याचा वैधव्य हा परिधान केलेला आहे रेणुका माताने. जय रेणुका. यात्रा 15 तारखेपासून 15 पासून आहे. आमुष्या आज निवड आईसाहेबाला आज नैवेद्य असतात. उद्या किती उद्या बांगड्या फोडल्या जातात आमच्या जोगत्यांच्या हातातल्या. उद्या यात्रेची सांगता होते सांगितले ना. उद्या गाय उद्या 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 आमचं टाका म्हणजे
आतमध्ये येतो ते. आपला लाईव्ह गेम म्हणताना कॅमेरा दे कमी करी त्यांच्याकडे जे म्हणतात ते घेतात लाईव्ह आता काय करा त्याला पण घ्यायची पुजार बसू द्या खालचे सगळे पाया पड पाया पडून काढतो मला घेऊन टाका थोडा कट मार ओके ओके डायरेक्ट समोर जाईल थोडं मॅडम लाईव्ह चालू चॅनलला लाईव्ह चालू एक मिनिट पडा पडा पाया पडू द्या पडा 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 अण्णा 2 मिनिटं लाईव्ह चालू आहे 2च मिनिटं हा जरा 2च मिनिटं लाईव्ह चालू आहे फोटो घेऊन फक्त 2 मिनिटं इकडे पाण्याची हे ब्लॉक बंद करा दुसरा काढ बंद करा